दिगोळे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दिगोळे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आता ही वेळ प्रसंगी त्यांच्या कामात इतके व्यस्त असतात आणि ते वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये असतात, तर त्याचे ठराव राज्य सरकारकडं आणि केंद्र सरकारचे ठराव केंद्र सरकारकडं येत्या 2 दिवसांमध्ये भेटासाठी आलेले आहे। तरी सर्व शेतकरी बांधवांनी कार्यालयाजवळ यायचे आहे। 20 मिनिटात बैठक संपणार आहे। तरी लवकर राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा विजय असो। महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा विजय असो। एकच पक्ष कांद्यावर लक्ष, एकच पक्ष कांद्यावर लक्ष। दिगोळे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दिगोळे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकच पक्ष कांद्यावर लक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा विजय असो। एकच पक्ष कांद्यावर लक्ष, एकच पक्ष कांद्यावर लक्ष। कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा विजय असो। कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा विजय असो। भरत दिगोळे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भरत दिगोळे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कांद्याला भाव मिळालाच पाहिजे, कांद्याला भाव। बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या बाजार समितीमध्ये महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून संघटनेच्या नेतृत्वाखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठक प्रसंगी कांदा उत्पादक संघटनेचे राज्यातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी व कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीत आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या काही मागण्या करायच्या आहे आणि केंद्र सरकारकडे काय मागण्या करायच्या आहे याचे ठराव पारित केले आहे। हे ठराव आम्ही तुम्हाला सांगतो आहे। या ठरावामध्ये सर्वात पहिला ठराव आम्ही केलेला आहे की केंद्र सरकारने नो एक्सपोर्ट बॅन पॉलिसी म्हणजे कांदा निर्यात बंदी कधी करणार नाही असं धोरण केंद्र सरकारने निर्माण करावं। त्याचबरोबर केंद्र सरकारने कांद्याला उद्योगाचा दर्जा द्यावा। महाराष्ट्र सरकारने आता मागील काही महिन्यांमध्ये जे कांद्याची विक्री होऊन नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1000 रुपयाचं अनुदान द्यावं। महाराष्ट्र सरकारनं कांद्याचं स्वतंत्र महामंडळाची निर्मिती करावी। त्याचबरोबर कांदा उत्पादकांना येणाऱ्या काळामध्ये आपला जो कांदा देशांतर्गत पाठवायचा आहे मग ह्या कांद्याचा वाहतुकीसाठी रोड टेप म्हणून 5% जे आहे त्याचे अनुदान द्यावे। कांदा निर्यातीवरती कुठल्याही प्रकारची बंदी न घालता परदेशातूनही कांदा कधी मागू नये। देशांतर्गत कांद्याची एकूण जी गरज आहे आणि त्याचबरोबर अतिरिक्त उत्पादित होणारा कांदा हा सतत विदेशांमध्ये गेला पाहिजे याच्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावे। हा आम्ही ठराव केला आहे। आणि सर्वात महत्त्वाचा ठराव की येणाऱ्या काळामध्ये नाफेडची जी कांदा खरेदी आहे ती प्रत्यक्ष बाजार समितीमध्येच शेतकऱ्याचा कांदा हा लिलावातून नाफेडने घेतला पाहिजे, अन्यथा नाफेड आणि NCCFची खरेदी केंद्र सरकारने कायमस्वरूपी बंद करावी। देशातील ग्राहकांना 140 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशातील ग्राहकांना आम्ही कधी कांदा अपुरा पडू देणार नाही। शेतकऱ्यांना ग्राहकांना लागणारा कांदा ही शेतकरी तितका पिकवतील। सरकारने निर्यात बंदी करू नये, कुठले बंधनं घालू नये असे अति महत्त्वाचे जे काही ठराव आहे ते आपण या आजच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या कांदा मार्केटमध्ये महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हे ठराव पास केले आहे, पारित केले आहे। आणि याला कांदा उत्पादक संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे। हे मी आज या आपल्याला मीडियाच्या माध्यमातील बांधवांना हे सांगतोय। धन्यवाद।